पत्रकारांनी राज्याच्या राजकारण आणि समाजकारणाला दिशा देण्याचं काम केलं आहे। जिल्ह्याला पत्रकारितेचा मोठा वारसा असून आजही सर्वसामान्य जनतेचा वृत्तपत्रांवर विश्वास कायम आहे। बदलत्या प्रवाहात सामाजिक प्रश्न मांडणाऱ्या पत्रकार आणि वृत्तपत्रांच्या पाठीशी उभे राहण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करणार असल्याचं प्रतिपादन जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी केलंय। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पत्रकार दिनानिमित्त शहरातील पत्रकार माध्यमांचे प्रतिनिधी आणि वृत्त छायाचित्रकार यांचा सन्मान करण्यात आला। केडगाव नगर पुणे महामार्गालगतच कांबळेमळा या ठिकाणी हॉटेल निसर्ग येथे झालेल्या पत्रकारांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी जिल्हाध्यक्ष साठे बोलत होते। या प्रसंगी जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने, शहर जिल्हाध्यक्ष हनीफ शेख, भिंगार शहर अध्यक्ष राजीव भिंगारदिवे, उपाध्यक्ष गणेश राऊत, युवा नेते ॲडव्होकेट योगेश गुंजाळ, ज्येष्ठ नेते दिलीप साळवे, उदय अनुभुले, सुभाष सोनवणे, प्रणव तपासे, मुन्ना शेख, गाडगे पाटील, अभित शेख, दर्जेदार ठाकूराठी यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। साठे यांनी पुढे सांगितलं की वंचित बहुजन आघाडी पक्ष हा फुले शाहू आंबेडकर विचारांवर त्याचबरोबर संविधानावर विश्वास ठेवून चालणारा पक्ष आहे। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून संघटना मजबूत करणार असल्याचं, सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याचं काम सातत्यानं करत आहेत। जनतेच्या प्रश्नांना पत्रकारांनी नेहमीच प्राधान्य देऊन ते प्रकाशित केलं आहे। पत्रकारांच्या प्रश्नासाठी देखील पुढाकार घेण्याचं असल्याचं यावेळेस त्यांनी स्पष्ट केलं। जे पदाधिकारी आहेत आणि या पदाधिकाऱ्यांनी जो पत्रकारांचा इथे सन्मान केलेला आहे त्याबद्दल मी माझ्या वतीने व पत्रकारांच्या वतीने आभार तर मानतोच, परंतु एक छोट्याशा पक्षाने जे माध्यम ज्याला चौथा स्तंभ म्हटलं जातं त्या स्तंभाला किमान त्या स्तंभाचा एक 6 जानेवारीला कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक छोटा पक्ष असो किंवा मोठा पक्ष असतो, पक्षाला महत्व नाही परंतु त्या भावनेला महत्व आहे की त्यांनी ही भावना जाणून त्या पत्रकारांना बोलवलं। आता यात किती पत्रकार कोणते आलेत हा भाग सोडून द्या, कारण इथं मिलिंद देखणे सर आलेत म्हटल्याच्या नंतर सगळेजण आले, कारण जो सगळ्यात मोठा मीडिया आहे ज्याला दैनिक म्हटलं जातं आणि दैनिकांचं सगळ्यात मोठं व्यासपीठ आणि संपादकीयचं जे रोखोक माध्यम आहे ते जर तुमच्या बरोबर असतील तर मग सगळे माध्यम आले असं आपण समजूया। आणि त्याच्यानंतर नॅशनल मीडियाचे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जे काही आपले बांधव आहेत ते तर तुमच्या बरोबर नेहमीच असतात आणि तेही इथं आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं पत्रकारांविषयी किंवा पत्रकारांबद्दल बोलताना खूप मोठ्या गोष्टी आहेत। पक्षाकडनं अपेक्षा असतात पत्रकारांच्या किंवा पत्रकारांकडून अपेक्षा असतात, पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सगळ्या माध्यमांच्या अपेक्षा असतात। माध्यम हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, परंतु माध्यमाकडे आज जर वेगळ्या अँगलने जर पाहिलं किंवा वेगळ्या आपण दृष्टिकोनातून पाहिलं तर खूप असे माध्यम तयार झाले। सोशल मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, यूट्यूब चॅनल्स आहेत, त्याच्यानंतर पोर्टल्स आहेत, दैनिका आहेत आणि यामुळं जो एक पहिल्या प्रकारचा जो मीडिया होता किंवा जो एक भाग होता तो आता संपुष्टात यायला। पक्षाच्या पदाधिकारी या नात्याने तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही आलात त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो। जे आता वक्त्यांनी जे काही विधान केलं साळवे साहेबांनी की आम्ही पक्षाच्या वतीने तुमच्या मागे उभं राहू, तर नक्कीच आम्ही पक्षाच्या वतीने सर्वसामान्यांबरोबर तर आहोतच, पण पत्रकारांबरोबर बी आज हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार म्हणून ओळखला जातो। नेहमीच आम्ही त्यांच्याबरोबर सहकार्याची भूमिका आम्ही ठेवतोच। आमची पण अपेक्षा आहे, तुम्ही तर वारंवार तर बातम्या लावतात, जेव्हा आम्ही शेअर करतो किंवा कोणाला बोलवतो वेळेअभावी कोणापर्यंत पोहोचत नसेल ते त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आजपर्यंत सर्वसामान्य जे मीडिया आपण म्हणतो पाहण्यात येते आपल्याला ती काही प्रमाणात मोदीची मीडिया म्हणून विकल्या गेलेली, पण माझ्या दृष्टिकोनातून आज बी सर्वसामान्य जनतेचा विश्वास हा मीडियावर आहे। आघाडीच्या वतीने आज सर्व पत्रकारांचा सन्मान ठेवला होता। या सन्मानाबद्दल मी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो। आगामी काळामध्ये पक्षाची जी वाटचाल आहे ती अशा सामाजिक वेगवेगळ्या उपक्रमातून व्हावी ही सुद्धा सदिच्छा व्यक्त करतो।